आम्हाला खालनं जायचा रस्ता दिसतो. हा नक्की रस्ता आहे की काय म्हणजे आम्हाला पण नाही माहिती. दिसतोय आम्ही त्या होळीमध्ये बघायला काय काय असं आयलं म्हणतो मी अडत नाही रे. हे जाऊ शकतो हातात घ्यायला लागेल. काय उगाच कंटेंट साठी नको काय विषय. हळूहळू या पुढे काय असं नाही. बाबू घुसायचं वय याच्यात काय आहे बाल्य बघा तिथून पुढं पुढं आता किती खोल होणार आहे माहित नाही मला. हे इथं चढायचंय. हे गुत्तोय इथे. आता झाले सकाळचे 5:51 आणि आम्ही सकाळचा कार्यक्रम पण उरकून आलो होतो. आणि आता सीन असा झाला की मी वरचं जे टाक आहे तिथं पाय धुवत होतो, म्हणजे तोंड वगैरे धुवत होतो, पाय नाही. आणि मी खाली पूर्ण पाय सटकून पाण्यात पडलो, गुडघ्याला वगैरे लागलं. आणि आता सौरभ आणि साहिल गेल्यात वरती. अजून तर अंधारच दिसतंय, एवढं काय पूर्ण उजडलेलं पण नाहीये. ही सौरभला अंधार दिसतोय आता, काल सारखं दिसतच नाही. साहिल का रे? आता थोडंसं अंधुक दिसायला लागलेलं आहे. थोड्या वेळामध्ये लोक पण आता यायला लागलेली आहेत खालून. ही आपली आता सकाळी राजगडावरची. अजून सूर्योदय नाही झालेला, सूर्योदय व्हायला अजून जवळपास अर्धा तास लागणार आहे. आणि तोपर्यंत असं हे सगळं रेडीच झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही रात्री एकदम कसं बसत चढत बिडत आलो. आपली तर चालली असती खरं वाटलं. रात्री चढत बिडत आला, आम्हाला वाटलं आम्हीच असेल बाले किल्ल्यावर, म्हणून आम्ही आलो रात्रीच एकदम चढत. पण आता बाले किल्ला आम्ही नाही राहिलेलो, भरपूर लोक यायला लागलेली आहेत. सौरे कसं वाटतंय? भारी वाटत अजून उगावला पण नाही. तरी भारी वाटतं. सगळ्यात पहिलं मी सुटलेलो आहे. ते खरं म्हणाय. सौरभ उठलाय, एक सांगतो डबल सांगतो. सौरभ उठलाय आणि मग सौरभने सगळ्यांना उठवलेलं आहे. आणि आता आम्ही मग हा नजारा बघतो. नको ना आदल लागाय. या असं फिकू कपल सुटू नाही भेटलं तर मागे मित्रांनो. आपण रात्रभर इथं थंडी गारठ्यात झोपलो, तो फक्त हा सीन बघण्यासाठी. ही समोर दिसते ती सुवेळा माची आहे. रात्री आपल्याला एवढं जास्त अंधारामध्ये काही दिसलं नव्हतं. आत्ता उजेड आहे तर भरपूर क्लिअर सगळं दिसतंय आणि कॅमेऱ्यात पण स्पष्ट सगळं येतंय. त्यामुळं जेवढं कव्हर करता येईल हा किल्ला तेवढा कव्हर करणारे आम्ही. आमच्याकडे पण जास्त टाईम नाही, 4 ते 5 तासच आम्ही इथं, आणि त्यानंतर निघून जाणार आहे. तर आम्हाला जेवढा किल्ला हा कव्हर करता येईल, तसं एक दिवसात हा किल्ला कधी कव्हर होतच नाही, आजपर्यंत आम्ही केलेला पण नाही आहे. ह्यावेळेस ट्राय करू आपण, जितकं जास्त कव्हर करता येईल तितकं जास्त कव्हर करायचं. आत्ता आपण बाले किल्ल्याचा जो दरवाजा आहे तिथं बसलेलो आहे आणि तिथनं जो सीन दिसतोय तो भाई असा आहे. बाले किल्ल्याच्या दरवाजातून इथून थोडंसं वर आले की इथं एक मंदिर आहे, जननी देवी मंदिर म्हणून हे मंदिर आहे इथं आतमध्ये.
आपलं शूटच म्हणतोय, आपलं जे काय दरवाजा पासलं शूट होतं सिनेमॅटिक्स वगैरे घेऊन आपण निघालेलो आता बाले किल्ल्यावरती. वरती जाऊ, जे ज्या वास्तू वगैरे असतील ते थोडेसे फिरू आपण. आणि हा जो माझ्या मागं दिसतोय पुढे गेला, ही आहे सुवेळमाची. आणि आता सूर्य पण बराच वरती आलाय. आणि इकडं बघितलं तर हे मंदिर वगैरे, आणि ह्याच्या पलीकडं संजीवनी माची आहे. आपण बाले किल्ला फिरल्यानंतर पहिलं संजीवनी माचीकडे जाणार आहे, आणि मग तिथून वेळ भेटला तर सुवेळमाची. बघू आता कसं कसं होतंय. हे आता त्या तळ्यापाशी आलोय, जे आपण रात्री बघितलं होतं ना, अंधारात एवढं दिसलं नव्हतं. ते तळं असं आहे. टाकीपासून वरती आल्यानंतर आपल्याला वरती आल्या आल्या बघायला भेटते ती ही सदर. आपण मागच्या वेळेस तोरणाला गेलो होतो, आणि आपण मागच्या वेळेस तोरणाला गेल्यानंतर आपल्याला रायगड बघायचा होता, पण रायगड तोरणावरनं दिसला नव्हता. पण इथनं रायगड असा दिसतोय. आणि याच कड्यावरनं इथनं आपण बघितलं तर आपल्याला इकडं संजीवनी माची पण दिसते. या थोडस खाली आल्यानंतर आपल्याला इथं टाक्या बघायला भेटतात. मी दिसतोय बरं का सावलीत, आणि मग खाली गेलं की रायगड खाली जातोय. पहिला हात कर, मला हे घेऊ दे तुम्ही लोकेशन. हात करणार रायगड. हा रायगड काय दिसत जातोय ना, येडाय का सूर्य? अरे तुमच्या अख्ख्या अलाईन मध्ये आहे सूर्य. जर मी माझी सावली तुझ्या पडली तर रायगड नाही दिसणार. आधीच असेल अँगल दाखवले बघ बरं. बाबा एवढ्या वेळ रेकॉर्ड केलं, आताची झालंय आमचं टेक फायनल. चला 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 काढे पुढे जाऊ. नको आता काढू नको, वाजू पण नको. जसं इथनं रायगड स्पष्ट दिसत होता तसंच इथं समोर बघितलं तर आपल्याला सिंहगड पण स्पष्ट दिसतो. आणि तसंच या बाजूला बघितलं तर आपल्याला इथं तोरणा पण दिसतो. तळ्यापासून थोडंसं पुढं चालत आलं इथं आपल्याला ब्रह्मेश्वराचं मंदिर बघायला भेटतं. मंदिराच्या मागच्या दिशेला आलो की आपल्याला इथं बाजारपेठ बघायला भेटते राजगडावरची. जशी रायगडावरती बाजारपेठ आहे तशीच आहे ही, फक्त रायगडा एवढी भव्य नाही आहे, ही थोडीशी बारीक आहे रायगडापेक्षा. आता आपला बालेकिल्ला वगैरे सगळं बघून झालेलं आहे, आणि आपण आता परत बालेकिल्ला उतरतोय. आता आपण जाणार आहे संजीवनी माचीला. तर आपण आता पहिली बघणार आहे संजीवनी माची, आणि जर आपल्याला वेळ भेटला तर आपण सुवेळा माचीवरती पण जाऊन येणार आहे. तर आता खाली उतरू आणि खाली जरा ठरवू की नेमकं कुठं जायचं, संजीवनी माचीला पहिलं जायचं की सुवेळा माचीला. आत्ता एका ठिकाणी आम्ही लिंबू सरबत प्यायला थांबलो होतो. तिथं 30 रुपयाला एक ग्लास होता,
आणि आम्ही चौघांनी एक ग्लास घेतला होता आणि आमचं चाललं होतं की पाण्याची बिस्लरी पण घ्यावी आणि ती बिस्लरी पण 50 रुपयाला होती. त्यामुळे आमचं डिस्कशन चाललं होतं की अजून घ्यायचं का नको. आणि ते डिस्कशन ती जे देत होती ती ताई पण ऐकत होती. तर ताईने आमचं डिस्कशन ऐकून तिच्या मोठ्या मनाने जरा आम्हाला एक ग्लास फ्री दिला सरबताचा. पण मग आम्ही पेमेंट करताना नंतर म्हणलं की त्यांनी एवढा मोठ्या मनाने दिलं आहे तर आपण त्यांना पैसे पण दिले पाहिजे. त्यामुळे आपण त्यांचं पूर्ण पेमेंट केलं आहे. आणि जर चुकून कधी त्या ताई हा व्हिडिओ बघत असतील तर थँक्यू ताई, तुम्ही आम्हाला एक एक्स्ट्रा मदत केल्याबद्दल. आणि आत्ता आपण चाललेलो आहे संजीवनी माचीकडे. माचीकडे जाताना आपल्याला संजीवनी माचीची सदर पण बघायला भेटते. आता आपण संजीवनी माती गप्पच बसतो. तर आपण लेट ऐकू आलं. तर आता आपण संजीवनी माचीकडे जाताना एका झाडाखाली थोडंसं बसलेलो आहे सावलीत. आणि आपल्या समोरच संजीवनी माची पूर्ण दिसते आपल्याला. अजून बरीच लांब आहे आपली, 15 मिनटं तर संजीवनी माचीवरती जाण्यातच जाईल. आणि आमचं आता असा प्लॅन चालू आहे मला व्हिडिओ बघायची बरं काही. संजीवनी माची नाही का, संजीवनी माची केल्यानंतर सुवेळा माचीवर जायचं का नाही, कारण आता ऊन पण भरपूर झालेलं आहे. आणि खरं तर राजगड बघायचा असेल तर तो पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच बघावा, कारण त्यात जे निसर्गरम्य इथलं वातावरण होतं ते लय वेगळं असतं बघण्यासारखं. आणि तेव्हाचा सूर्योदय आणि सूर्यास्त त्याला काय कुठल्या गडाची तोड नाही. आणि आत्ता पण जरी बघितलं उन्हाळ्या एवढ्या कडक उन्हात पण आत्ता पण वातावरण बघितलं तरी इथं बघण्यासारखं आहे. तर ते फक्त आत्ताचं वातावरण बघूनच आपण विचार करू शकतो की पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कसं वातावरण असेल आपलं इथं. तर आत्ताचं वातावरण असं आहे आणि ती इथनं अशी दिसते संजीवनी माची. माचीवर आलो होतो आणि संजीवनी माचीवरती राजगडावरती जाताना हे असं आम्हाला खालनं जायचा रस्ता दिसतो. हा नक्की रस्ता आहे की काय म्हणजे आम्हाला पण नाही माहिती. जर कुणाला माहीत असेल की हे का असतं तर मला कमेंट करून सांगा की हे का बनवलेलं होतं शिवाजी महाराजांनी. आता भरपूर चालल्यानंतर आपण पोचलेलो आहे संजीवनी माचीवरती. संजीवनी माची बघून झालेली आमची. बराच विचार करून आता आम्ही ठरवलंय, जे मगाशी आम्ही एक बोळी बघितली होती ही वाली, तर त्या यार इथं एक बुरुज आहे, हे बघून जायचं का डायरेक्ट घुसायचं? चला गाईड चला सरतोय. घुसतोय आम्ही त्या बोळीमध्ये बघायला काय काय. हे थांब बाल्ले, थांब थांब भाई, टोपी नको, हे नको, चांगलं वाटत. अरे ह्याचं काय ये, चल पुढं पुढं. आता किती गोल होणार आहे माहित नाही मला, हळूहळू खाली खाली फर्स्ट टाइम आलो असल्या बोळीमध्ये आम्ही.
आम्हाला पण माहित नाही कसं कसं काय. आधी इथं थोडस चढायचं आलेलं आहे. हा ना, सावली तर आहे बाई, पण फक्त काय असं आहे नको साप बीप किडा बिडा काय. काय जायला तू त्याचा फोटो काढा आणि वाघाच्या वाट ते काय आता ह्याचं बाहेर गेल्यावरतीच नाव समजेल ना आपल्याला, ती पाठी बघून ह्याला काय म्हणतात. काय बोललो ना मी मगाशी, चिलखती बुरुज. आता प्रॉपर हेच नाव आहे का माहित नाही, तिथं पाठी तरी ह्याच नावाची लावलेली आहे. हे इथं चढायचंय. मी म्हणत होते इथं अडकणार आहे, तुम्ही कुठं ऐकताय. आणि इथनं जाता नाही येणार आपल्याला. जायचं का? फक्त असं आलेलं म्हणतो मी अडकणार आहे. आई हे जाऊ शकतो, बॅग हातात घ्यायला लागेल. नको बाबा रे. बरं मी बघतो ट्राय. तू जा. ते पण बघत बघत हा तेच म्हणते बाबा बाल्ल्या उगाच कंटेंट साठी नको काय विषय. दगडा खाली बघ मोकळं आहे नक्की बघ, खाली काय नाही काहीतरी असायचं. जाशील बाबा कुठल्या दुसऱ्या खाली बघ, ते बोकं आहे. दुसऱ्या काळात जाशील फक्त होली नक्की का बघ, काय बटन बटन आहे का? आठ बोंब बाबाची काळजी. लय कष्ट आहे. हे जा पुढं. अरे त्याला हा बॅग धरकी. या मी तर असंच बसतो डायरेक्ट. सूर्याचं तेच तर मावळा असा पाय डायरेक्ट शिकणार. सर सर त्याला घे त्याला घे. अरे आरवा ये असा नका येऊ सरळ. जमतंय का? जमवतो. खाली खाली बघा. अरे अरे चला. इले वाट बेकार आहे. अरे इथं हे आहे ना कुठेतरी तू दरवाजा. लय पुढे येते. हे अरे हा दगड बिगड पाडतो ना. हे दगडी नका पाडत येऊ. तूच पाडतोय. मी का आता हे दरवाजा आला. मित्रांनो इथं जरा पुढे आलं की आपल्याला हे खाली जायची वाटे आणि इथनं बाहेर निघायची. इंटरेस्टिंग आलं काहीतरी काय. चला इथनं खाली जाऊन बघू. चला चला थांबा मी टॉर्च चालू करतो. कर हळूहळू या पुढे काय असेल काय करा काय दिसणार रे इथनं मला. ए अरे इथनं डायरेक्ट खाली बोळ काढले रे. निघता येईल का इथनं. बाबू घुसायचं वय ह्याच्यात. अरे बल्ले बघा तिथून. ए अरे गुरुचे छोटा घाबरले आम्हाला मी येऊन द्या ना. जावं की तुम्ही पुढं. आता मात्र हळूहळू ये. वरती बघे डोक्यात. मित्रांनो आपण तो बुरुज चिलखती बुरुज जो होता तो बघून आलेलो आहे. आणि आता ह्या दरवाजातून आपण परत बाहेर जाणार आहे. चला माझ्या मागून पण चाल. खाली बघे वरती डोकं. लय का ना सावऱ्याला लय भावाची काची बेकार बेकार. चला ये आलो बर का सुरुंगातून बाहेर. आज तो सुरुंग आणि इथंच लिहिलंय ते. टोपी घाल की रे. काय असं करतो तू बावल्या. आता इथनं आपल्या ज्या मार्गाने आलोय त्या मार्गाने परत आपण आपली परतीची वाट धरणार आहे. वरून चला. इथनं आलो होतो तुम्ही वरून जाय आणि इथनच परत गायब. चला आता डायरेक्ट आपण मंदिरापाशीच भेटू तिथल्या आणि तिथनं मग खाली पाली दरवाजातून आम्हाला अजून एक जागा सापडलेली आहे आणि आम्ही विचार करतोय जायचं का नाही. कारण ती जागा अशी बघायला खोल वाटतीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतनं आम्हाला उजेड काहीच दिसत नाहीये. त्यामुळे बोलला काय आलं 2-3 मजला एवढा खाली आहे. जायचं.
चला ट्राय करू. तिथं ऐका ना, तिथपर्यंत जाऊ, तिथं कळण पुढे किती आहे. हे हळूहळू या, लय खोले. आणि इकडे तिकडे बघत या रे, बघत या इकडे तिकडे. सापाची शक्यता आहे. नकोय नको कारवात साप घेतात. काय करायचं नको मित्रांनो जरा. हे अरे खाली मला उजाडागत दिसतंय काहीतरी. चला ट्राय कर. काठी आहे का? ते ऐका ना, पाहिलं दिसत नाही. अरे काहीच दिसत नाही मोबाईल मध्ये पण. लाईट लाव ना मोबाईलची. लावली ते तरी दिसा ना. नाही उजेड काय आहे मला दिसतोय. अरे पाणी भरलेलं असते बघ शेवळ. सावरे 2 पावलं मागत आमचं खाली सापे दिसले तर त्याला वर दूध पटापट निघता आलं पाहिजे. 2 पावलं वर दरवाजा दिसला. हे दरवाजा दिसला. चला 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 दरवाजा संग वर ही पाल आहे, बक्की मोठी पाल आहे. हे वटवाघूळ पण आहे. चला तुमच्या आईला. मित्रांनो आतमध्ये जरा प्राणी होते, म्हणजे एवढे काही हेवी प्राणी नव्हते, पण जर तिथं पालन वटवाघूळे तर आतमध्ये अजून पण प्राणी असू शकतात. त्यामुळे आम्ही काही खाली जाऊन नाही बघितलं. हा मोठी होती. काही जास्त रिस्क नाही घेणार आम्ही. आपण गेलो पाहिजे असं वाटतं आता. आणि आता नाही मी काय साप तर नसेल एवढी गॅरंटी, कारण पाले म्हणलं अरे त्यांना बरोबर हे भेटले रे. तेच सगळे तेच बुरुजाचे दरवाजे आहेत. आता आपण संजीवनी माचीवरती जाऊन आलेलो आहे आणि आता आपण मंदिराच्या तिथं थोडंसं सावलीमध्ये बसलेलो आहे. 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं मॅक्स आपण इथं बसून निघणार आहे आपले ह्याला गड उतरायला. आणि गड उतरून झालं की हॉटेलला आपल्याच जायचं ना. तेच हॉटेल. हा, जर आपलंवाला हॉटेल चालू असेल ते खालचं एक आहे चांगलं, तर आपण तिथं आपलं जेवण वगैरे करल आणि मग तिथनं डायरेक्ट घरी. आता गड उतरायला आपण सुरू केलेलं आहे आणि आत्ताचा टाइम जवळपास 11:22 झालेला आहे. माझ्या अंदाजे जर नॉनस्टॉप न थांबता चाललो तर अर्ध्या तासात आपण गड उतरल आणि गड उतरल्यानंतर मग खाली बघू काय आपला पुढचा प्लॅन होतोय तसा. आत्ता आपण गड उतरलेला आहे. आत्ता 12:15 झालेत आणि आपण उतरायला जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेस 11:22ला आपण सुरू केलं होतं. म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तासातच आपण खाली आलेलो आहे. आणि आता इथनं आपापल्या गाड्या घेऊन आपण निघणार आहे हॉटेलकडं आणि हॉटेलपासून मग डायरेक्ट घरी. आता काय मी हॉटेलचे व्हिडिओ बनवत नाही बसणार. आता इथनं निघालो की आपण डायरेक्ट शेवटची क्लिप आता डायरेक्ट घरीच पोहोचणार आपण. राजगड एक किल्ला नाही, हा स्वराज्याचा पहिला श्वास आहे. आज इथून निघतोय पण मन मात्र अजूनही इथेच अडकून राहिलंय. राजगड सोडतोय पण इथली ताकद आणि इतिहास मनात कायम राहणार. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं त्या राजगडाला आज निरोप देतोय. या गडाच्या प्रत्येक दगडात इतिहास बोलतो आणि प्रत्येक वाऱ्यात स्वराज्याची जिद्द जाणवते. राजगड. पुन्हा भेटू. आपल्याला पोहोचून आता जवळपास अर्धा 1 तास झालेला आहे. मी ब्लॉगचा एंड करायला विसरलो होतो आणि आत्ता ब्लॉगचा एंड करतोय. जर तुम्हाला हा ट्रेकचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.